कपड़े भी नहीं आए लगाए थे आता सध्याच्या घडीला मी आलेलो आहे करीमच्या दुकानी आणि करीम सेट मस्तपैकी पकोडी भजी बनवत आहेत. जे पकोडी भजी आहेत ते एकदम कडक आणि हार्ड असते आणि चवीला एकदम जबरदस्त. तर बघूया आपण करीम सेट नेमकं पकोडी भजी कशी बनवत आहेत. काय करायचं त्याला घरी बनवायची का मग घरी करायची का काय चालू आहे ताई बनवायला काय बनवलं काय हां पकोडी का याला काय म्हणायचं पकोडी चालू आहे कांदा भजी पकोडी कांदा भजी. हां करा हाँ वो कपड़े भी नहीं आए लगाए थे कॅमेरा कसं आहे, बऱ्याच दिवसाने तुमच्या गाड्यावर याचा योग आला. बरेच दिवस झालं यावं म्हणलं होतं. आता एकच झालं का आता ही तुम्ही जी पकोडी भजी बनवला म्हणजे कांदा भजी बनवला ह्याच्यामध्ये काय काय घातले. तीळ है धनिया है मीठ है मसाला है हां कोथिंबीर है हां हे सगळ्याचं मिश्रण केलं का. पहिले कांदा कापला आहे हां कांदा कापून मसाला घातला मसाला घालून सगळं मिक्स करून थोडं पाणी पाणी घालून चालू करायचं. हे आधी याचं मिश्रण सगळ्याचं करून घेतलंय. हां मिक्स करून ठेवायचं पहिलं पुन्हा काय करतात सगळं मिक्स केलं चाळीत काढायचं बाजूला हां चाळीत काढून पाणी निघते द्या. मग आता ही जे भजी आहेत ती कडक निघणार का कडक कडक का मऊ निघणार. नाही कडक निघते कडक भजी हां कडक निघते. सगळे एकत्र केलं का जे म्हणजे कच्चा सगळ्या जेवढे होते ते सगळे आता एकत्र करून तळायचं काम चालू आहे त्याला. त्या बाजू निघतात सगळं बघा त्याला मी
दिवसांना नाही करायचं. ते ओढायचं. नाही का? म्हणजे तयार झालं का आता? नाही, बरं. आणि कच्चं आहे का फक्त पूर्ण झालंय? व्हायला आहे. मग झाले ते मला. म्हणजे रंग तर बदललाय की. अर्धो दे. गरम आहे का किती काढलं मला? मग किती काढलं मला? ह्याच्यावर काढले बटाट वगैरे काढले. काय फेमस आहे काय करायचं आपल्याला नाव का महत्वाचं. कसे देऊ का? सुकटीला मिरची आहे, इकडं कांदा आहे, हे कडक कडक भजे. एकदम जबरदस्त भजे आहेत, कडक आहेत. टेस्टी आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे. हो करीम शेठ, काय तुम्ही पिशवीने दाखवून चालला की इकडल्या मार्गे या, इकडल्या मार्गे गेल्या. हा, हे आहे करीम शेठच्या हा गाड्यावरचे पकोडी भजे. पकोडी भजे म्हणजे इकडे एकदम फेमस आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे असतात. त्याच्यामध्ये तीळ वगैरे घातलेलं असतं. एकदम कडक कडक भजे आहेत. मित्रांनो, पावसाळ्या दिवसात कसं असते, वातावरण थंड असते आणि पावसामध्ये गरम गरम खायला एकदम जबरदस्त मजा येते आणि काय म्हणतात त्याची क्वालिटी पण चांगली लागते. यायला लागते पकोडी भजी खायला.